हो का इकडं का नाही फाल्गू रिव्हर आहे. हो का ही जी समोर दिसते ना ही फाल्गू रिव्हर आहे आणि बरोबर फाल्गू रिव्हरच्या ऑपोजिट का नाही हो का ही विष्णुपद मंदिर आहे. तुम्हाला मी मंदिर दाखवतो आहे का. आता लोक काय म्हणते माहितीये का की इथं येऊन सक्सेस होणार का. आता मला सांगा साधू संत वगैरे स्वतःचं पिंडदान वगैरे करायला सुद्धा इथंच येते ती गयामध्येच बरं का. ती राहू दे लय राहू दे मोदी असू दे नाहीतर राष्ट्रपती असू दे नाहीतर अंबानी असू दे त्यांच्याकडे काय पैसे कमी आहेत का पद मान सन्मान सगळं आहे मग ती गयातच काय येते ते पितृपिंडदान करायला अख्ख्या वर्ल्ड मध्ये कुठं पण जातील पण ती गयामध्ये झाली ना शेवटी. बरं ती पण राहू दे प्रभू श्रीरामांनी इथं पिंडदान विधी केला पाची पांडवांनी इथं पिंडदान विधी केला मग जिथं आपल्या देवतेनंच पिंडदान विधी केलाय तिथं आपण शंका घ्यायचा काही विषयच येत नाही ना. आणि ज्याला शंका वाटते त्याचा विषयच होत नाही. ती काय वर्ण पितृ बघणारी व्यस्ती ती की काय तुम्ही ह्या जगात कुठे जरी विधी केला जे नास्तिक आहेत त्यांचा काय विधी होणारच नाही ना. कारण ते म्हणते ते पितृच नाही ते. आता पितृ नाही तर मग आपल्याला कुणी जन्म दिला आपल्या वडिलांना कुणी जन्म दिला आजोबांनी कुणी जन्म दिला म्हणजे कुठेतरी साखळे आहे ना कुठेतरी पितृ आहे ना कुठेतरी कुळ आहे ना. सगळ्या गोष्टी जर नास्तिक जर म्हणायचं म्हणलं तर असं होत नाही मग काय असंच मरणार मग त्याला पर्याय नाही.